नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील रहदारीचे महत्त्वाचे घाट रस्ते पेठ तालुक्यातील सावळ घाट व कोटंबी घाट गेली अनेक महिन्यांपासून दुरावस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून अनेक अपघात झाले। कित्येकांना प्राणाला मुकावे लागले तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले। या मार्गाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेक निवेदने दिली। प्रसार माध्यमातून अनेकदा प्रशासनापर्यंत या मार्गावरील दयनीय अवस्था व वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिका पोहोचविल्या, मात्र निद्रिस्त प्रशासन अजून कोणती वाट पाहत आहे। गेली 5 ते 6 दिवसांपासून दोन्ही कोटंबी व सावळ घाटात वाहतूक खोळंबून आहे। हा मार्गच वाहतुकीसाठी बंद झाला, मात्र प्रशासनास याची खबर नसावी मोठी शोकांतिका आहे। वाहन चालक आपले वाहन पुढे काढण्यासाठी चढाओढ करत असताना अनेक वादविवाद होत असतानाचे चित्र पाहावयास मिळतात। या घाट मार्गावर 4K पोलिसांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी नियुक्त करण्याची मागणी सातत्याने होत आहे। सावळ घाट व कोटंबी घाटात बंद असलेल्या गोळशी ननाशी मार्गे पेठ वाहतूक सुरू असते, मात्र या मार्ग एकेरी असल्याने मोठी वाहने या मार्गावरून चालत असल्याने हा रस्ताही जाम होत असून प्रवासी वर्गाला वाहन चालक बेजार झाले। या अडथळ्यांच्या शर्यतीत मात्र अत्यावस्थेतील रुग्णांना, गरोदर माता व अपघाती रुग्ण नाशिकपर्यंत रुग्णवाहिका पोहोचविणे हे दिव्य स्वप्न ठरते। कालपासून या मार्गावर सुमारे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर अवजड वाहनांच्या रांगा लागून आहेत। पेठ तालुक्यात विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, बँका यासह विविध संस्था, मात्र तेथे काम करणारे चाकरमाने व मुख्यालय प्रमुख सुद्धा मुख्यालयी राहण्यास सजावत नसल्याने 5 वाजेनंतर या तालुक्यात कोणीही शासकीय वाली राहत नाही। सावळ घाट व कोटंबी घाटात मोठमोठी खड्डे पडल्याने अवजड वाहने रस्त्यावरच पलटतात। कधी 2-3 वाहने वाहतूक महामार्गावरील नादुरुस्त अवस्थेत पडतात, त्यामुळे घाट 2-2 दिवस बंद होतो। याचा सर्वाधिक फटका बसतो तो येऊन जाऊन करणाऱ्या चाकरमान्यामुळे सर्वसामान्य जनतेला। कारण कोणीही कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी वेळेवर आपल्या कामकाजाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही। नागरिक मात्र कार्यालयात साहेबाची वाट पाहत बसतात। येतील आता ते घाटात अडकले, थांबा अशी दिलासादायक माहिती देण्यात येते। तीच परिस्थिती शाळा कॉलेजांची आहे। शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याची शासनाने जरी सक्ती केली असली तरी ती कागदावरच आहे। शासकीय बांबूंच्या कार्यालयीन अनुपस्थितीमुळे घाट बंदीची तीव्रता अधिक प्रमाणात ठळक होऊन जनसामान्यांनाही यांचा झळा बसत आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, पेठ।